नमस्कार मित्रांनो, शिक्षण विभागाची आणखी एक महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर मित्रांनो, थंबनेल आपण बघितलेलं आहे, आपल्या लक्षात आलेलं असेल. निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम जो आपला सुरू आहे, त्या अंतर्गत आपली शेवटची अध्ययन स्थळ निश्चिती चाचणी सुरू आहे. आणि त्या चाचणी संदर्भात मित्रांनो, अतिशय महत्त्वाचे एक परिपत्रक दिनांक 25/3/2026 ला शासनाच्या शिक्षण विभागाकडून निर्गमित झालेला आहे. तर त्या परिपत्रकामध्ये अत्यंत महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहे. काही जिल्ह्यांच्या नावासहित तिथे काही माहिती सुद्धा सांगण्यात आलेली आहे. तर मित्रांनो, नेमकी अपडेट काय आहे, परिपत्रकामध्ये कोणत्या सूचना दिलेल्या आहे, याची संपूर्ण सविस्तर माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत. तर नमस्कार, मी राज मेश्राम, मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा आपलं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, राज्य शासनाचा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम. या कार्यक्रमाअंतर्गत मित्रांनो, आपण 4 चाचण्या घेतलेल्या आहे आणि जे चौथी चाचणी आहे ती आपली आता सुरू आहे. तर मित्रांनो, या चाचणी संदर्भात अत्यंत महत्त्वाचे जे परिपत्रक आलेले आहे, त्या परिपत्रकाची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी व्हिडिओला स्किप न करता पूर्ण बघा. चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक व शेअर करा. चला तर मग सुरू करूया. तर मित्रांनो बघा, अतिशय महत्त्वाचं हे जे परिपत्रक आहे हे दिनांक 25/3/2026 ला महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडून निर्गमित झालेलं आहे. तर संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत. तर बघा, प्रति शिक्षणाधिकारी प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सर्व, प्रशासन अधिकारी, महानगरपालिका, नगरपालिका, नगरपंचायत सर्व, शिक्षण निरीक्षक मुंबई. तर बघा, विषय अत्यंत महत्त्वाचा असणारा विषय आहे. निपुण महाराष्ट्र अभियान अंतर्गत इयत्ता 2री ते 5वीच्या सर्व विद्यार्थ्यांच्या मासिक चाचणी नियोजनाबाबत. तर संदर्भ दिलेला मित्रांनो, मागील पत्रांची संपूर्ण सविस्तर माहिती जाणून घेऊ. उपरोक्त संदर्भीय विषयांवर कळवण्यात येते की निपुण महाराष्ट्र अभियानाअंतर्गत सन 2026-27 पर्यंत सर्व विद्यार्थ्यांना पायाभूत साक्षरता व संख्याज्ञान कौशल्य प्राप्त करून देणे हे राज्याचे अत्यंत महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. यासाठी निपुण महाराष्ट्र ॲपद्वारे मासिक अध्ययन स्तर चाचण्या नियमितपणे घेण्याचे निर्देश देण्यात आलेले आहे. डिसेंबर 2025 ते फेब्रुवारी 2026 या कालावधीत राज्यातील सर्व जिल्ह्यांनी उत्साहाने सहभाग घेत अनुक्रमे सुमारे 30 लाख, 32 लाख, 35 लाख विद्यार्थ्यांची चाचणी यशस्वीपणे पूर्ण केलेली आहे. या कालावधीत दररोज 5 ते 9 लाख विद्यार्थ्यांचे मूल्यमापन राज्यातील 1.6 लाख शिक्षकांद्वारे करण्यात आलेले होते. ही बाब उल्लेखनीय आहे. मार्च 2026 मधील पर्यवेक्षकीय पुनर्चाचणी दरम्यान हे लक्षात आलेले आहे की शिक्षकांनी केलेल्या विद्यार्थ्यांच्या नोंदी काही अपवाद वगळता वस्तुनिष्ठपणे व पारदर्शक होत आहे. ही बाब देखील समाधानकारक आहे. मात्र मार्च 2026 मासिक चाचणी संदर्भात दिनांक 24 मार्च 2026 व पहिल्या 2 दिवसात केवळ 6.48 लाख म्हणजे 16.9% विद्यार्थ्यांची चाचणी पूर्ण झालेली आहे. ही अत्यंत चिंताजनक बाब आहे. काही जिल्हे वगळता बहुतांश जिल्ह्याची प्रगती समाधानकारक नाही. राज्यस्तरावरून प्राप्त होणाऱ्या सर्व तांत्रिक अडचणींचे तात्काळ निराकरण करण्यात येत असून निपुण प्रणाली पूर्ववत कार्यरत आहे. महत्त्वाचे निर्देश आणि सूचना असणार आहे मित्रांनो. आता खाली सदर मार्च 2026 चाचणी ही चालू शैक्षणिक वर्षातील अंतिम चाचणी आहे. या चाचणीच्या आधारे पुढील पुनर्मूल्यांकन प्रस्तावित आहे. त्यामुळे सर्व कामकाजाविहित कालमर्यादित व पारदर्शकपणे पूर्ण करणे अत्यावश्यक आहे. भंडारा, कोल्हापूर, सांगली, यवतमाळ तसेच 20% पेक्षा कमी प्रगती असलेले सर्व जिल्ह्यांनी तात्काळ विशेष नियोजन करून गती वाढवावी. तर मित्रांनो, यामध्ये काही जिल्ह्यांचे जे नावं आहे त्यांच्याकडे जे चाचणीचं पर्सेंट आहे ते खूप कमी असल्यामुळे त्यांचे नाव यामध्ये घेण्यात आलेले आहे. कालमर्यादा दिनांक 28 मार्च 2026 पर्यंत सर्व विद्यार्थ्यांची चाचणी पूर्ण करणे आवश्यक आहे. त्यानंतर निपुण महाराष्ट्र ॲपमध्ये चाचणीची सुविधा बंद करण्यात येईल. या कालमर्यादेनंतर कोणतीही चाचणी घेता येणार नाही. अपेक्षित कार्यवाही दररोजच्या प्रगतीचे काटेकोर नियोजन करावे. यासाठी जिल्हानिहाय अहवाल रोज संध्याकाळी उपलब्ध करून दिला जातो. तसेच पर्यवेक्षकीय यंत्रणेत हे अहवाल निपुण महाराष्ट्र ॲपमध्येच उपलब्ध आहेत. सर्व शिक्षक, मुख्याध्यापक व अधिकारी यांना स्पष्ट जबाबदारी द्यावी. प्रत्यक्ष शाळा स्तरावर विचारणा करावी. जिल्हा व तालुका स्तरावर नियमित आढावा घेऊन प्रगती सुनिश्चित करावी. सर्व क्षेत्रीय व पर्यवेक्षकीय अधिकाऱ्यांनी आपल्या कार्यक्षेत्रातील सर्व विद्यार्थी यांचा समावेश सदर चाचणीत होणे गरजेचे आहे. त्या दृष्टीने वरीलप्रमाणे आवश्यक ती कार्यवाही करावी. हेमंत वसेकर, संचालक. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाचं हे जे परिपत्रक आहे, निपुण महाराष्ट्र कृती कार्यक्रम अध्ययन स्तर निश्चिती जी चाचणी आहे मित्रांनो, शेवटची जी चाचणी सुरू आहे त्या संदर्भात आलेलं आहे. तर या चाचणीच्या अनुषंगाने काही जिल्ह्यामध्ये, महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये काम अतिशय
संथ गतीने सुरू आहे, तर ते काम वाढवण्याबाबत अतिशय महत्त्वाच्या सूचना इथे दिलेल्या आहे. तर मित्रांनो, ग्राउंड फ्लोअरवर म्हणजे आपल्या शाळा स्तरावर जेव्हा आपण याविषयी काम करत आहोत त्यामध्ये बऱ्याचशा अडचणी येतात मित्रांनो. पहिल्या दिवशी हे ॲप बरोबर चालत नव्हतं आणि दुसऱ्या दिवशी सुद्धा जवळपास 10 वाजेपर्यंत हे जे ॲप आहे हे बंद होतं. तर मित्रांनो, सध्या राज्यामध्ये सकाळच्या शाळा सुरू असल्यामुळे या कामकाजामध्ये थोडी जी गती आहे ती कमी झालेली आहे, परंतु आपले शिक्षक बांधव हे पूर्ण प्रामाणिकपणे हे जे कार्य आहे हे करत आहे. तर आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट मित्रांनो, 28 तारखेपर्यंत ही चाचणी पूर्ण करण्यासाठी मुदत आहे. यामध्ये सुरुवातीचे 2 दिवस जे आहे ते ॲप बरोबर काम नाही केलं. त्यानंतर रामनवमीची सुट्टी आज आलेली होती, त्यामुळे दिवस फार कमी मिळालेले आहेत. तर आपल्याला हे जी चाचणी घेण्यासाठी जी तारीख आहे ते मुदतवाढ आहे ते देण्यात यावी अशी सुद्धा अपेक्षा आहे. तर मित्रांनो, अत्यंत महत्त्वाची अपडेट, महत्त्वाची माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेतली. या पत्राची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तिथे जाऊन आपण डाउनलोड करून घेऊ शकता. व्हिडिओ जर आवडलेला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या मराठीशाळा.com या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा व्हिडिओ असेल एका नवीन माहितीसह, नवीन अपडेटसह. तोपर्यंत धन्यवाद.